पिढ्याचा नंबर बांधा आहे ती, पण आम्हाला 3 वर्ष झालं 4 वर्ष झाले आज शेत पडक आहे आमचं. एकूण तिकून वाहत होता ओली तिली, तरी यावर्षी तर कतईच वाहनं नाही. आमचं शेत क्लिअर पडक आहे आणि आम्हाला कसलंच जाऊ देत नाहीत. काट्या आणि कुराड्याच घेऊन आमच्या महागं आमचं लेकरू मरता मरता वाचले. घाटनांदूर रोडला मारून टाकलं होतं. परगावच्या माणसानं उचललंय त्याला, बेफरार झाले होते मारून. ती लेकरं होते ते 2 पळून गेले लेकरं. सध्या भेणं पाहुण्याचं एक होतं आणि गावातलं एक होतं. ते मला काही लिहिता येत नाही, वाचता येत नाही. आणि बर्दापूरचे पोलीस स्टेशनवाले बी त्यांना काही तक्रार त्यांच्यावर घेत नाहीत, ॲक्शन काहीच घेत नाहीत. ती मग काहीच आहे काय आता ह्याच्यामध्ये. शेत कलेक्टर साहेबांनी आम्हाला तिथं ट्रॅक्टर घेऊन गेला होता, तिथून आम्हाला त्यांनी परत केलं. ट्रॅक्टरवाल्याला धमक्या देऊन त्याला ही करून सनी परत लावलं आणि जीव मारण्याच्या धमक्या दिल्या. बर्दापूर पोलीस स्टेशनला गेला तर तिथं पण त्यांनी काही तक्रार घेतली नाही आमची. काल तिथून आम्हाला परत पाठविलं. काय तक्रार घ्यावी आम्ही म्हणून. तुम्ही परत तिथंच जावा म्हणजे कलेक्टर ऑफिसलाच. काय म्हणून घ्यावी म्हणजे तक्रार. त्या ड्रायव्हरलाच लागले धामधूम करायला की आता तू प्रत्येक शेतकऱ्याच्या जाचीन धंद्यावाला आणि तू काय प्रत्येक शेतकऱ्याच्यावर गुन्हेच करणार आहेस का, तू त्यांना प्रत्येकावर भांडणच करणार आहेस का त्यांच्यासोबत, असं कोणी आडवाआडवी केलं की म्हणून. आणि त्या ड्रायव्हरला तर त्यानेच बोलवायला लावलं. आम्ही तर त्याला नेलं पण नव्हतं, आम्हीच गेला होता. थांबवून घेतलं पुन्हा घेताव म्हणले तक्रार, आणि पुन्हा काय त्यांचं बोलणं झालं काय नाही माहीत नाही. पुन्हा तर शेवटी बसून 5 वाजता परत आलो आम्ही. आमच्यापाशी प्रूफ असून सुद्धा, आम्हाला आदेश दिलेला असून सुद्धा त्यांनी काही त्याच्यावर तक्रार घेतलेली नाही. मग आम्ही करायचं काय, जगून तरी काय फायदा आहे आमचा. ह्याने सहकार्य नाही असं केल्यावर करायचं आहे काय आम्ही, खायचं काय. शेती आज 5 एकर शेती आमची पडक आहे. त्याला रस्ता नसल्यामुळं आमची 5 एकर जमीन पडक आहे. आणि त्यांनी पाईपलाईन दादागिरीनं पाईपलाईन नेलेली आहे. ह्यांची पाईपलाईन अडवत नाही, मग आमचा रस्ताच कसा अडवला या. तहसीलदार साहेबांनी आणि मंडळाधिकाऱ्यांनी मिळून आम्हाला चुकीचा रस्ता दिला, त्यांचा समोरच्या पार्टीचा ऐकून सनी. म्हणजे जे आम्हाला रस्ता नाही ते रस्ता दिला तिकडून आम्हाला. लिमगाव शिवारातली जमीन आहे आणि मुरंबी शिवरस्ता दिला त्यांनी समोरच्याचा ऐकू. आम्हाला लिमगाव शिवारातून तरी द्यायचा नाही, नंबर बांधानी तरी द्यायचा. ह्यांची पाईपलाईन अडवत नाही ना आमचा रस्ताच कसा अडवते. आम्ही खायचं आहे का आज. तेवढी जमीन आमची पडक आहे, जी आहे ती जमिनीवरच आहे म्हणते तरी. आमचे पती अपंग असल्याच्यामुळं ही तोपर्यंत एक लेकरू आहे, त्याला सध्या आम्ही पुण्याला पाठवले. हे असे करायला लागलेत म्हणून वागू देईनात गावामध्ये. घरी बी राहू देणार, गावात बी घरी बी राहू देणार. घरी बी आमचं सगळ्यांनी मिळून जागा कापून घेतली. 3 फूट इथून तिथून जागा घराची कापून घेतलीच. गावच्या सरपंचाच्या देखत घर आमचं 3दा घर पाळलं. तरी कुणी आम्हाला गावातून बी कुणी सहकार्य करीत नाही. गावातून सरपंचाच्या समोर आम्हाला शिगाळ करतात, ही करतात, तरी कुणी सध्या एक शब्द बोलत नाही. गावामधून सगळं खरं आहे म्हणतात, पण एक शब्द सध्या बोलत नाही कुणी. मग करायचं आहे काय आम्ही. जायचं आहे कुठं. पोलीस स्टेशनला गेलं तिथं काही त्यांच्यावर करत नाहीत. गाववाले गावात काही करत नाहीत. मग काय करायचं आहे काय आता ह्या माणसाच्या पुढं. गावात राहू द्यायचं नाही, शेतात जाऊ द्यायचं नाही. मग आहे ते आम्हाला सरकारनंच न्याय द्यावा लागणार आता, की आम्ही करायचं आहे काय इलाज ती.